ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ರಸಿಕ ವ್ಯಾಖ್ಯಾನಮಾಲಾ ಇಂದು ಶ್ರೀ ವಿಠ್ಠಲ್ ಮಂದಿರ್ ಗಾಂಧಿ ಚೌಕ್ ಶಂಕೇಶ್ವರ ನಗರದಲ್ಲಿ ಅತಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಜರುಗಿತು. ರವಿವಾರ 25 ಫೆಬ್ರವರಿ 2024 ಶ್ರೀ ರಜತ್ ಹುಲಜಿ ತುಡಿये तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर विषय जाणता राजा समजून घेताना ಎಂಬ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಎರಡನೇ ಪುಷ್ಪ ಎಂದು ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿದರು. ಅವರ ಒಂದು ವ್ಯಾಖ್ಯಾನಮಾಲೆಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ವಿಷಯಗಳನ್ನು ಮತ್ತು ಜಾಣತಾ ರಾಜ ಸಮಜೂನ್ घेताना ಈ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಅವರು ತಿಳಿಯಪಡಿಸಿದರು. ಈ ವ್ಯಾಖ್ಯಾನಮಾಲಾ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಎರಡನೇ ದಿನದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಡೆಯಿತು. ಸೋಮವಾರ 26 ಫೆಬ್ರವರಿ 2024 श्री प्रमोद कांबळे निप्पाणी विषय सकारात्मक विचार हाच जगाचा खरा मंत्र ಈ ವಿಷಯದಲ್ಲಿ ವ್ಯಾಖ್ಯಾನಮಾಲಾ ನಡೆಯಲಿದೆ. ಬನ್ನಿ ವಿಠ್ಠಲ್ ಮಂದಿರ್ ಗಾಂಧಿ ಚೌಕ್ ಶಂಕೇಶ್ವರದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ವ್ಯಾಖ್ಯಾನಮಾಲೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಭಾಗವಹಿಸಿ ಮತ್ತು ಇದರ ಲಾಭವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಿ. ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ संकेश्वर. स्वतःच्या प्राणांची आहुती जरी द्यावी लागली तरी आपण स्वाभिमानाने ताटमानेने उभा राहिलं पाहिजे असा महापुरुष म्हणजे या स्वराज्याचा दुसरा छत्रपती ढाकलं नाही रणझुंजा रणध्वंद म्हणजे छत्रपती संभाजी महाराज या तीनही महापुरुषांना प्रथमतः मी अभिवादन करतो. पूर्वीचा पारतंत्र्याचा अंधार हटवून 350 वर्षांपूर्वी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्याचा सूर्य निर्माण केला. एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योद्धा जो स्वराज्यासाठी लढला, एक लोकनेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य असं व्यक्तिमत्व ज्यांनी गुलामगिरीला ठार करून स्वराज्याला जन्म दिला. वयाच्या अवघ्या 15व्या 16व्या वर्षी लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापन करण्याची शपथ ज्या महापुरुषांनी घेतली आणि ही शपथ अस्तित्वात आणण्यासाठी स्वतःच्या आयुष्य ज्यांनी पणाला लावलं असा महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या महापुरुषाला जन्म देणारी एक माऊली, ज्या माऊलीनं महाराष्ट्राच्या मातीत रवलेली अंधश्रद्धेची पहार काढून गुलामगिरीच्या छत्रावरती प्रहार केला, ज्या माऊलीने एका स्वातंत्र्याच्या ठिणगीला इथं जन्म दिला आणि हीच स्वातंत्र्याची ठिणगी पुढे जाऊन सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये वनवा बनून गोंगावू लागली, अशी माऊली म्हणजे राज्यमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. एक वारसदार ज्यानं हे स्वराज्याचं स्वप्न स्वतःच्या खांद्यावरती पेललं किंबहुना हे स्वराज्याचं स्वप्न वाढवलं आणि हे स्वराज्य अबाधित राखण्यासाठी ज्यांनी स्वतःचा रक्ताचा अभिषेक या स्वराज्याला घातला आणि आपल्या समोर एक आदर्श निर्माण केला की या मातीचं रक्षण करत असताना स्वतःच्या प्राणांची आहुती जरी द्यावी लागली तरी आपण स्वाभिमानाने ताटमानेने उभा राहिलं पाहिजे असा महापुरुष म्हणजेच या स्वराज्याचा दुसरा छत्रपती ढाकलं नाही रणझुंजा रणध्वंद म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. या तीनही महापुरुषांना प्रथमतः मी अभिवादन करतो. खरं तर मी आज अशा मातीमध्ये उभा आहे हीच माती ज्या मातीतून उच्च कोटीची पराकोटीची स्वामिनिष्ठ माणसं पैदा झाली आणि अशा या मावळ्यांच्या सहकार्यातूनच छत्रपती शिवाजी महाराज एवढं मोठं स्वराज्य घडवू शकले. अशा ह्या उच्च कोटीच्या पराकोटीच्या स्वामिनिष्ठ मावळ्यांच्या रक्ताच्या थेंबा थेंबाला अभिवादन करून मूळ विषयात हात घालावा म्हणतो. तत्पूर्वी मला स्वतःची ओळख करून द्यावीशी वाटते, पण स्वतःची ओळख करून देण्याइतपत विशेष असं माझ्याकडे काहीच नाही, पण एक कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून मला माझी ओळख करून द्यावीशी वाटते. ज्या महान पुरुषाची प्रेरणा घेऊन आयुष्याची वाटचाल करतोय त्याच महान पुरुषाचं जीवन चरित्र आज तागायत असंख्य ठिकाणी मांडण्याची संधी मला भेटली. पण आज प्रथमतःच मराठी अस्मितेचा मानबिंदू असणारा मराठी अस्मिते ज्या शहराने खऱ्या अर्थाने राखली अशा बेळगाव सीमा भागातील संकेश्वर शहरामध्ये राजा शिवछत्रपती मांडत असताना एक मनस्वी आनंद मला होत आहे.